नांदेडमधून अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला. नांदेडवासियांना चव्हाणांचं भावनिक आवाहन. नांदेडची जागा चव्हाणांसाठी प्रतिष्ठेची का बनली? निवडणूक एकाची आणि प्रतिष्ठा दुसऱ्याची पणाला असं चित्र सध्या नांदेडमध्ये दिसतंय. नांदेडची जागा निवडून आणण्यासाठी अशोक चव्हाण आकाश पातळ करतायत. जिल्ह्याच्या राजकारणात कायम एकमेकांचे विरोधक असलेल्या चिखलीकरांना निवडून आणण्यासाठी चव्हाणांनी अगदी भावनिक आवाहनही केलंय. स्वतःच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे अशोक चव्हाण मेहनत घेतात अगदी तशीच मेहनत ते चिखलीकरांना निवडून आणण्यासाठी घेतायत. दररोज 4 ते 5 सभा, कॉर्नर बैठका, व्यक्तिगत भेटीगाठींवरही भर देत आहेत. अनेक गावात एकट्यानं सभा घेत त्यांनी प्रचारामध्ये स्वतःला झोकून दिलाय. येडेगावला मतं कमी मिळणं म्हणजे अशोक चव्हाणाची बदनामी करण्यासारखा एक मुद्दा तुम्हाला सांगतो. तुम्हाला माझी बदनामी करायची आहे का? तुम्हाला माझी बदनामी करायची आहे का सांगा. तुम्हाला बदनामी नाही तर आपण एकत्र येऊन काम करू. अशोक चव्हाण यांच्यासाठी नांदेडची जागा प्रतिष्ठेची का बनली आहे तेही पाहूया. नांदेड निवडून आल्यास कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिल्याची चर्चा. 2 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेला लोकनेता अशी ओळख. नांदेड जिल्ह्यासह मराठवाडा आणि राज्याच्या राजकारणात दबदबा. भाजपचा उमेदवार निवडून आला तरच चव्हाणांचं महत्व राहील. भारतीय जनता पक्षात आल्यानंतर त्यांना काँग्रेसमध्ये असलेलं आपलं जे अस्तित्व होतं मोठं पद, ते जर इथे भारतीय जनता पक्षात त्यांना तयार करायचे असेल तर निश्चितच त्यांना जे काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाने किंवा जनता पक्षाला ज्या काही अपेक्षा अशोक चव्हाणांकडून आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी अशोक चव्हाणांना पार पाडावी लागेल. प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडून आणण्यासाठी केवळ अशोक चव्हाण यांच्यावर विसंबून न राहता भाजपनं चांगलाच जोर लावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतंत्र सभा घेत नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचार केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या. इतक्या दिग्गज नेत्यांनी नांदेडमध्ये हजेरी लावली आणि त्यात अशोक चव्हाणांची भर पडल्यानं आता चुरस निर्माण झाली आहे. नांदेडची जागा निवडून येणार नाही असा रिपोर्ट भाजपाच्या सर्व्हेत आला आणि त्यामुळेच अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश घडून आणण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळं एकीकडे ही जागा जिंकून आणणं भाजपासमोर आव्हान आहे तर अशोक चव्हाणांसाठी ही जागा निवडून आणणं तितकंच गरजेचं आहे. कारण अशोक चव्हाणांचं राजकीय भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड.